जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याने एक पोस्ट शेअर केलेली आपल्या बायकोची बाजू मांडत, जी काल जान्हवी पॅडी दादाला बोलली होती ना, की पॅडी दादाने बाहेर आयुष्यभर फक्त ओव्हर ॲक्टिंगच केलेली आहे आणि तो बिग बॉसमध्ये ओव्हर ॲक्टिंगच करायला आलेला आहे. तर ह्या विषयावर तिने एक जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याने एक पोस्ट शेअर केलेली आहे. तर मी तुम्हाला वाचून दाखवते पहिलं, आणि त्याचे उत्तरं मी त्याला देत आहे. जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही, पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रहात बोलून गेली. आता रागाच्या प्रहात बोलली हे असा बोलतो, पण रागाच्या प्रहात ही घरचे माणसं ऐकून घेऊ शकतात, किंवा ती स्वतःच्या नवऱ्याला बोलू शकते, नवरा समजू शकतो. पण जेव्हा ती बाहेरच्यांना बोलणं हे चुकीचंच आहे, त्यामुळं तिला पब्लिकनं संताप व्यक्त केला. आणि हिचा नवरा हिला सरळ सरळ चुकीच्या ठिकाणी पण सपोर्ट करतोय. आपण पुढचं पण ऐकूयात चला. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचं घर साधं घर नाही, तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं नाही, आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही. तिथे गेल्यानंतर लोक बदलतात, त्यांच्या वागण्याची पद्धत बदलते, याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. तर ही गोष्ट जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्यानं आधी जान्हवीला घरातून सांगूनच बिग बॉसमध्ये पाठवायचं असतं. आता पुढं तो काय बोलतो ऐकूयात. लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची, बाकीचे सदस्य बोलतात ते सगळे बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल, मी ह्या वर्षाचा 1 दिवस पान उतारा करीन. अंकिता बोलते हिच्यामध्ये खूप खोडी आहे, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडं आहे, नका बोलू. तेव्हा कुठं गेलते आदर्श, तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या का म्हणजे. तर मी जान्हवीच्या नवऱ्याला एवढंच सांगते की बाबा, तू बायको चुकीचं बोलली ही मान्य करतो, आणि वरतून तू जे प्रेक्षक बिग बॉस बघतात ह्यांना नावं ठेवतोय, त्या प्रेक्षकांवर हा बोट उचलतो. आता हा भान विसरलेला आहे बायकोच्या प्रेमात, की जेव्हा प्रेक्षक वोट करतात, प्रेक्षक सपोर्ट करतात, तेव्हाच खेळाला अर्थ आहे. तर हे बायकोला आधी तू समजव. आता पुढं काय म्हणतो ऐकूया. जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईची माफी मागून त्यांची ती सेवा करते. ते फक्त फुटेजसाठी असतात असं लोकांचं मत आहे. हे लोकांचं मत 100% बरोबर आहे, कारण जान्हवी ही एक नाटकी बाई आहे, आणि जान्हवी हे सगळं फुटेजसाठीच करते. कारण आधी वाईट शब्द बोलायचे आणि नंतर जाऊन माफी प्रेक्षकांसमोर मागायची, म्हणजे ह्याचा अर्थ होतो की जान्हवीने हे फुटेजसाठीच केलेलं आहे. आता हा जनतेला आदेश देतोय की जरा नीट बघा. 24 तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते. ती 1 तासात आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा. आता हा लोकांना म्हणजे ही लोकांना चुकीचं ठरवत आहे. जी प्रेक्षक बघत आहेत, जी पब्लिक बघत आहेत, त्यांनाच ही म्हणते की तुम्ही ठरवू नका कोण चुकीचं आणि कोण बरोबर. तर बाबा, तुला बायकोचा एवढा पुळका आहे तर तू तिला घरी घेऊन जा आणि घरी तिची सेवा करत बस. तिचं बोलणं खा, शिव्या खा, चपला खा. कारण विषय कसा आहे, जेव्हा ही पब्लिक बघतं बिग बॉस, तेव्हाच बिग बॉसला म्हणजे महत्त्व असतं. कारण पब्लिक बघतं, महाराष्ट्राच्या पब्लिकमुळे आज बिग बॉस असतो. तर ह्याला कळणं पब्लिकलाच चुकीचं ठरवतो. जी म्हणजे बघणारे प्रेक्षक आहेत, जी महाराष्ट्रातली जनता आहे, त्यांना काय म्हणतो माहिती आहे का, की कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे तुम्ही ठरवू नका. तर बाबा, तुला बायकोचा एवढा पुळका येतो, बायकोवर एवढं तुझं प्रेम आहे, तर तिला बिग बॉसमध्ये ठेवण्यापेक्षा तू तिला घरी घेऊन जा आणि घरी तिची सेवा करत बस. तिच्या शिव्या खा, तिच्या चपला खा. ह्याच्याशी जनतेला काही घेणं देणं नाही. पण बिग बॉसमध्ये येऊन जर कोण चुकीचं बोलत असेल, कोण चुकीचं करत असेल, तर ते बिग बॉसनं जनतेला सांगायचे अधिकार दिलेले आहेत. कारण बिग बॉस जनतेच्या वोटिंगवर पुढचा निकाल ठरवला जातोय. जनतेच्या सपोर्टवर बिग बॉस चालतोय, हे विसरू नये ह्यानं. ह्याला बायकोचं प्रेम आहे, तर ह्यानं बायकोला घरी घेऊन जावं. आता पुढं काय म्हणतंय ऐकूया. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा. बस, बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. आता ह्यानं काय बोलायचं बाकी ठेवलंय? जेवढं बोलायचं तेवढं तर बोललं. ह्यानं बिग बॉसला नावं ठेवले का, तर बिग बॉस फक्त 1 तासाचंच दाखवतो म्हणून. वरून ह्यानं महाराष्ट्रातल्या पब्लिकला म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला नावं ठेवले
की जनतेनं ठरवू नये कोण चुकीचं आणि कोण बरोबर. आता आणखीन ह्याचं काय राहिलं बोलायचं, तर चला पुढं ऐकूयात हा काय बोलतो. आणि आता हा काय म्हणतो, कारण लोक माझ्या या विषयाला आता आगेसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील. त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. अरे बाबा, तुला समजण्यासारखंच काय, आणि लोक आगेसारखं पसरवतील तुझी ही बोलतो ना, तुला जर ही भीती असती तर तू ही पोस्ट केलीच नसतीस. पण तुला आगेसारखा हा विषय पसरवून तुला स्वतःला प्रसिद्धी मिळवायची. कारण जान्हवी बी एवढी काही कुठं प्रसिद्ध नाही, तिनं फक्त एका सिरियलमध्ये विलनचा रोल केलेला आहे. आणि तुझं तर कुठं नामोनिशान नाव गोष्ट काहीच नाही. त्यामुळं आगीसारखं तुला स्वतःला पसरवून तुला प्रसिद्धी मिळवायची आहे. पुढं काय म्हणतो चला. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन, तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा. आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. अरे बाबा, आता ही जी आहेत रागावर कंट्रोल कर वगैरे, ही बिग बॉसमध्ये यायच्या आधी, बिग बॉसच्या घरात यायच्या आधी तू तिला प्रेमानं जवळ घेऊन या कंतीत सांगायच्या गोष्टी होत्या. आत्ता कसं असतं. आणि वरून हा काय म्हणतो की हळूहळू पुढे जा. आता आणि आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी. तुझ्या एकट्याच्या सपोर्टनं जान्हवी कधीच पुढं जाणार नाही. तिला पब्लिकच्या सपोर्टची गरज असती, प्रेक्षकांच्या सपोर्टची गरज असते. आणि तू तर प्रेक्षकांना स्वतःच सांगितलेलं आहे की कोण चुकीचं आणि कोण बरोबर ती तुम्ही ठरवू नका. म्हणजे आत्ता वोटिंगच्या वेळेस जेव्हा जान्हवीला वोटिंग करा असं सांगितलं जातं, तर ही प्रेक्षक जान्हवीला वोटिंग का करतील? जान्हवीला सपोर्ट करणारच नाहीत. आणि तुझ्या सपोर्टनं जान्हवी काय पुढं जाणार नाही. त्यामुळं जान्हवीचा पत्ता गुल लवकरच होणार आहे. जान्हवी काय बिग बॉस जिंकणार नाही. तुझी एक ही चुकीची पोस्ट आहे ना, तर ती जान्हवीच्या बिग बॉस जिंकण्याच्या ह्याला आडवं येऊ शकते. बस, बाकी मी एवढं